राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नेवासा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगणामध्ये श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या 378व्या वैकुंठ गमन सोहळा हा पुष्पवृष्टी करून गुरुवारी 5 मार्च रोजी साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित अखंड हरिनाम गाथा पारायण तसेच संगीत, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली आहे। तुकाराम बीज उत्सवाच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनानं गाथापारायण आणि श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या सांगता प्रसंगी हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी तुकोबारायांचं जीवन कार्य आणि भक्ती मार्गामधील कार्य विशद केलंय। त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत तुकोबारायांचा जयघोष करून काल्याची दहीहंडी फोडून तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला। गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेस योगदान देणाऱ्या दात्यांचा गौरव संत तुकाराम महाराज मंदिर संस्थांच्या वतीनं हरिभक्तपरायण अंकुशजी महाराज जगताप आणि जिनेसर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी युवा नेते उदयनगडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नगरसेवक सुनील वाघ यांच्यासह पंचकृषीमधील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुलं बाळ, नातं गोतं, सुख दुःख सगळे जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे। ग्रस्ताश्रमी माणसावर केवढी जबाबदारी, पण हे सगळं सांभाळून तुम्ही पोथी, पुराण, भजन, कीर्तन, तीर्थयात्रा, देवदर्शन या गोष्टीला वेळ देता। आणि म्हणून हे खरं म्हणजे आपल्या जीवनाचं परम भाग्य आहे की आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू समजलेला आहे। ज्याला हेतू समजत नाही म्हणून आयुष्याचं महत्व कळावं, व्यक्तीचं महत्व कळावं, वस्तूचं महत्व कळावं, परिस्थितीचं महत्व कळावं आणि योग्य अयोग्याची निवड ज्याला वेळेत करता येते, हा निर्णय ज्याला वेळेत करता येतो, ती माणसं यशस्वी, सुखी, आनंदी, समाधानी आयुष्य जगू शकतात। तेव्हा श्रीकृष्ण गोकुळात आले, जे भाग्यवान होते त्यांनी ओळखलं। नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी 60वीला पोटी आणि होता त्याची भेटी, किंवा ओळखीला हरी धन्य तो संसारी, अनेक प्रमाण आहे। पण हरी ओळखावा, हरी समजावा। ज्ञानोबा म्हणले, होय आमच्या जीवनाचं हे भाग्य आहे की आमच्या जीवनात तो सोन्याचा दिवस उगवलाय, ज्ञानोबा म्हणतात, आणि तो हरी आम्ही पाहिलेला। त्यांना जाणीव होती, हा सामान्य गोपाळाचा मुलगा नाहीये, नंद यशोदेचा मुलगा नाही, हा कोण आहे? गोपिकांची भावना एका अभंगात व्यक्त केली। एक एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन आठेला, जया परी ओ तैसाची गमला,
नंदनंदन हा अचोज अंबुलावो. संत निळोबारायांनी शिकवलं नाही. कोण आहे श्रीकृष्ण? म्हणाले एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होऊन याठेला. विभुम व्यापकम सर्व देवस्वरूपम. भगवान शंकराचं वर्णन करताना जसं केलंय, पांडुरंगाचं वर्णन करताना तसंच श्रीकृष्ण हा विभू आहे, व्यापक आहे. तो सर्वांचा आधार अधिष्ठान आहे. आणि असे श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले, महादेव पाहायला आले. कारण बाळ जन्माला आलं की त्याला पाहायला पाहुणे रावळे येतात, मायमावश्या येतात, पाहुणे रावळे येतात. श्रीकृष्ण जन्माला प्रकट झाल्यानंतर, अवताराला आल्यानंतर कोण आलं पाहायला? तर शंकर आले. कारण भगवान शंकराला माहिती होतं परमात्मा रूपात तर आपण पाहिलाय, पण बालक रूपात पाहण्याचा योग आज आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.